मला माहिती आहे कपड्यावरून कोणतरी काहीतरी बोलणार आहे, पण त्या प्रत्येक शेतकरी विरोधी माणसाला आपण कायम असंच रुबाबात राहून कायम जळवणार. अशी आग लागली पाहिजे ढान 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 यांच्या बुडाला. कारण की या लोकांनी ना कायमस्वरूपी शेतकऱ्याला तुच्छ समजलंय. हे भाडकाऊ 3 टायमाला शेतकऱ्याच्या शेतामधले पिकलेलंच खातात. काय त्यांची एकही गोष्ट शेतीच्या रिलेटेड नसणारी नाहीये. प्रत्येक गोष्ट शेती रिलेटेड आहे. पण यांना काय वाटतं, नाही शेतकरी नकोय, शेतकरी मोठा झालेला नकोय, शेतकऱ्यांनी काही केलेलं नकोय, शेतकरी चांगला राहिला तर पोटात दुखणार. पण नाही, मी आलोय ना आता, मी असंच जळवणार. जो जो शेतकरी विरोधी असणार ना त्याला आपण कायम रुबाबात राहून जळवायचं. कारण की आत्ताशी सुरुवात झाली आहे क्रांतीची, आणि ही क्रांती एक दिवस वनवा पेटवणार आणि त्यावेळेस येणार शेतकऱ्यांचं राज्य. शेतकरी पहिला कसा होता माहिती आहे ना, अंगावरती फाटकी कपडे, डोक्याला हात लावलेला, आबाळाकडे बघतोय. पण आता बदल होतोय. शेतकऱ्याच्या पोराला त्यांचे हक्क समजायला लागले. शेतकऱ्याची पोरं या मातीमध्ये कष्ट करायला लागली, या मातीसाठी लढायला लागली, या मातीमधून सोनं पिकवायला लागली. हे असं मग आम्ही पण रुबाबात राहणार ना. कारण की तुमच्या जगातली कोणतीही फॅक्टरी बंद पडू द्या, पण ही शेती नावाची फॅक्टरी बंद पडली ना तर माणूस नावाची सिस्टीम बंद पडणार आहे. त्यामुळं आम्ही कायम रुबाबात राहणार. कपडे पिपडे ताशीच रोज मी म्हटलं ना, रोज जाळवणार आपण तुमची. ज्याला ज्याला नावं ठेवायचं ना त्याला त्याला आपण शेतकरी बनवून असंच जळवायचं. कारण की या जगात अंतिम सत्य मृत्यूच्या आधी शेतकरी. आणि अजून एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, ते कसं आहे दिसतंय की नाही, लाल भडक, लाल नाहीये, गुलाबी गुलाबी.